नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. शहरामध्ये साफसफाई करणं, कचरा उठाव करणं, कचरा प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे, कर्मचाऱ्यांमार्फत कचरा जाळणे, ऑटो टिपर नियोजनासाठी उपस्थित न राहिल्याने, स्वच्छता विभागाकडील कामकाजामध्ये निष्काळजीपणा केल्याने मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्यावर शुक्रवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी ही कारवाई केली. आमदार अमल माडकांनी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत कोल्हापूर शहराच्या विविध विषयावर आणि प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेला आज सकाळी दिमागात सुरुवात झाली. सार्वजनिक आरोग्य मंत्री व पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व क्रीडा ज्योत पेटवून स्पर्धांना सुरुवात झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी एस कार्तिकेयन, मिलिंद पांगिरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात नामदार हसन मुश्रीफांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रलंबित प्रश्नाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. नामदार मुश्रीफ म्हणाले, दुकान गाळ्यांच्या भाड्या आकारणीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत बैठक घेऊन विषय मार्गी लावण्यात येतील. कोल्हापुरातील विविध शासकीय विभागांचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत गतिमान शासनाचे कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श मॉडेल संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल. यासाठी दैनंदिन कामात बदल करा, अशा सूचना नामदार प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या. सातारा शहरात राहणाऱ्या सायली बागल यांचा 2 वर्षाचा चिमुकला पारस बागल याला स्पायनल मॅस्क्युलर एट्रोफी 1 या दुर्मिळ अनुवंशिक विकाराने त्रस्त आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी झोलचेस्मा ही लस परदेशातून आणावी लागणार आहे. यासाठी जवळपास 14 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च उभा करणे बागल कुटुंबीय आणि स्थानिक संस्थांच्या आवाक्याबाहेर असून शासनाने यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी जिजा समाज कल्याण संघटनेच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्यात आलाय. हा कक्ष महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, मुख्यमंत्री सहायता कक्ष यासह विविध योजनांचा समन्वय साधून गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देईल. आप युवा आघाडीने शिवाजी विद्यापीठ फुटबॉल संघाच्या व्यवस्थापनातील त्रुटीवर चौकशी समिती नेमण्याची मागणी कुलगुरूंना निवेदनाद्वारे केली आहे. छत्रपती शाहू महाराज विद्यापीठ कानपूर येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत संघ व्यवस्थापनातील अडचणीमुळे खेळाडूंना अर्ध्या वाटेतून परतावं लागलं आणि संघाचा 8-0 असा पराभव झालाय. संघ व्यवस्थापन, निवास प्रवास व्यवस्था आणि निवड प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या मागण्या करण्यात आल्या. कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद देत बोर्ड ऑफ स्पोर्ट्सच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करून आवश्यक पावले उचलण्याचं आश्वासन दिलं. भेंडवडे तालुका हातकणंगले येथे श्री महावीर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तूचं वाटप आमदार डॉक्टर विनय कोरे आणि आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भेंडवडे गावचे सुपुत्र पोलीस हवालदार अयूब खान अकबर मुल्ला यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.